हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आणि खूप खास व्हिडिओ असणार आहे हा. कारण की आपण वॉल स्ट्रीट मराठीवरती एक असा चॅलेंज घेऊन येतो आहे जो आजपर्यंत ना कोणी महाराष्ट्रामध्ये केला आहे ना कोणी इंडियामध्ये केला आहे. तर चॅलेंज थोडक्यात सिम्पल आहे, तुम्ही ते पाहू शकता. हे माझं HF अकाउंट आहे जे आत्ता मी रिसेंटली ओपन केलं, एक आठवडा पण नाही झाला याला. आणि चॅलेंज असा आहे की या अकाउंटवरती आपल्याला 1 कोटीचा प्रॉफिट करायचा आहे. आता तो कसा, कुठे, कशामधून, किती कॅपिटल वापरून, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर चॅलेंज सिम्पल आहे, पण तो एक्झिक्यूट करणं खूप अवघड आहे. कारण आजपर्यंत असा चॅलेंज करण्याचा खूप जणांनी प्रयत्न केला आहे. कोणीही आजपर्यंत त्यामध्ये सक्सेसफुल झालेलं नाही आहे, ना महाराष्ट्रामध्ये ना इंडियामध्ये. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी पण हा चॅलेंज ट्राय केला होता त्यापैकी कोणीही व्हेरीफाईड PNL दाखवला नव्हता. ठीक आहे. सो व्हेरीफाईड PNL काय, तर हा तुमच्यासमोर व्हेरीफाईड PNL आहे. ही माझी व्हेरीफाईड PNLची लिंक आहे. ठीक आहे. सो या लिंकवरून तुम्ही माझा डेली परफॉर्मन्स चेक करू शकता. ज्यांना माहिती असेल त्यांना आयडिया असेल याबद्दल. तर या चॅलेंजसाठी मी इक्विटी ट्रेडिंग करणार आहे इंट्राडेमध्ये. ठीक आहे, इंट्राडेमध्ये. तर इक्विटी ट्रेडिंग का चूज केली, कारण की याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत. HF अकाउंटला तर आहेतच, प्लस तुमच्या टॅक्सेशनला पण आहेत बरेचसे बेनिफिट्स. आणि इक्विटी ट्रेडिंगचे ओव्हरऑल बेनिफिट्स पाहिजे झाले ॲज कम्पेअर्ड टू ऑप्शन्स, तर ते खूप जास्त आहेत. लाईक बँक निफ्टीमध्ये मॅक्झिमम दिवसाला मूव कितीचा येतो, 1% पण येत नाही आजकाल, बरोबर. पण स्टॉक्समध्ये एका दिवसाला 20%चा पण मूव येतो, 10%चा पण मूव येतो. डाऊनफॉल असू दे, अपसाईडचा असू दे, कुठलाही. बँक निफ्टी 10-20% लास्ट टाईम कधी मूव झालेली. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे मी इक्विटी ट्रेडिंगकडे वळलेलो आहे. आणि बरेचसे न्यूज वगैरे आजकाल येत होत्या ऑप्शन्सच्या विरुद्ध, तर त्यामुळे पण मी एक लाँग टर्मसाठीचा प्लॅन एक बनवलेला आहे जो की तुमच्या समोर आहे. ठीक आहे. सो आता आपण जे रूल्स सेट केलेले आहेत आपल्या चॅलेंजसाठी. सो सगळ्यात पहिला मेन रूल म्हणजे आपल्याला 1 CRचा प्रॉफिट टार्गेट अचीव करायचा आहे झिरोपासून. आता तुम्ही म्हणत असाल की 21,000 रुपये लॉस काय दिसतोय, तर हा लॉस जो आहे तो ॲक्च्युली ब्रोकरेज आहे. आत्ता मी रिसेंटली गोल्ड बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत, प्लस मी जीसेक बॉन्ड खरेदी केलेले आहेत, त्याचं हे ब्रोकरेज लागलेलं आहे मला. अराऊंड मी एक 1.5 CRचे बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत. आता कॅपिटल किती यूज करणार आहे मी या चॅलेंजसाठी, तर कॅपिटल मी प्लॅन करतो यूज करण्याचा स्टार्टिंगला 25 लाख. आणि जसं माझं प्रॉफिट होत जाईल और जे काही लॉस होत जाईल, जे काय असेल तुमच्या समोर असेल, सो त्यातूनच मी कॅपिटल ग्रो करत जाणार आहे. ठीक आहे. आणि यामधून मी कशासाठी करतो आहे, तर प्रत्येक चॅलेंजनंतर एक रिवॉर्ड असतो. ठीक आहे. तर यामधून पण मी काहीतरी रिवॉर्ड एक्सपेक्ट करतो की जेव्हा मी हा चॅलेंज पूर्ण करेन 1 CR प्रॉफिटचा, तर मी स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी एक लक्झरी कार घेण्याचा प्लॅन करतो आहे, जी ऑब्व्हियसली 1 CRच्या वरचीच असेल. ठीक आहे. सो बघूयात अचीव होतं आहे की नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती टाईम लागेल हे आपण नाही सांगू शकत, कारण की कॅपिटल छोटे आहे. प्लस आपण टाईम असं लिमिट नाही ठेवलं आहे की बाबा एवढ्या वेळातच मला एवढं एवढं कमवायचं आहे, तसं काही नाही. 1 वर्ष लागू शकतं, 8 महिने लागू शकतात, 10 महिने लागू शकतात, और 1.5 वर्ष पण लागू शकतं. नो वन नोस. ठीक आहे. ते आपल्याला जेव्हा आपली जर्नी चालू होईल तेव्हाच समजेल. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे डेली मी 1 किंवा 2 ट्रेड घेईन. मॅक्झिमम 2 माझा कधीतरी झाला तर होईल. नॉर्मली मी एका ट्रेडनंतरच थांबतो, बिकॉज दुसरा ट्रेड घेतला की त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग चालू होते, तुम्हाला माहितीच असेल. सो मला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. सिम्पल माझी कन्सेप्ट असते. आजपर्यंत मी एकच ट्रेड घेत आलेलो आहे आणि पुढे पण मी कंटिन्यू करण्याचा प्लॅन करतो आहे, हीच कन्सेप्ट. ठीक आहे. आताची व्हेरीफाईड PNLची लिंक असेल ती माझ्या बायोमध्ये पोस्टेड असेल. ठीक आहे. जेव्हापासून डे 1 असेल आपल्या चॅलेंजचा, तेव्हापासून माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पोस्टेड असेल ही लिंक, तिथून तुम्ही पाहू शकता. बिकॉज व्हेरीफाईड PNL अपडेट होतो पुढच्या दिवशी. सो आपण सपोज आज जो काही प्रॉफिट केलेला आहे त्याचा व्हिडिओ येणार पुढच्या दिवशी, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला पण मिळणार आहेत. ठीक आहे. इथे फक्त चॅलेंजचाच विषय नाही, तुम्हाला समजेल की ॲक्च्युली ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते, कसे रूल्स फॉलो केले जातात, प्रोफेशनल ट्रेडर्स कशा पद्धतीने ट्रेडिंग करतात. सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजायला खूप मदत होणार आहे या चॅलेंजमुळे. आणि यामुळे ॲक्च्युली होणार काय आहे गाईज, नीट बघा. यामुळे होणार काय आहे की जे नवीन मुलं आहेत ज्यांना मार्केटमध्ये करिअर करायचं आहे, काही हाऊसवाईफ्स असतात ज्यांना मार्केटमध्ये करिअर करायचं असतं, और जे IT वाले असतात, जॉबवाले असतात, बिझनेसमॅन असतात, ज्यांना वाटतं की स्टॉक मार्केटमधून त्यांना काम करायचं आहे, त्यांना एक मोटिवेशन मिळेल. शून्यापासून ते 1 कोटीपर्यंतचं प्रॉफिट आजपर्यंत कोणी नाही पाहिलं आहे. पूर्ण जर्नी आजपर्यंत कोणी नाही पाहिली, ती मी दाखवणार आहे. ती जर्नी मी दाखवणार आहे. मला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकेन. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा माझ्या परफॉर्मन्सबद्दल. ठीक आहे. ती गोष्ट झाली. आणि यामुळे जे मोटिवेशन मिळेल नवीन मुलांना, नवीन यंगस्टर्सना, की बाबा स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे. लॉस मेकिंग ट्रेडर्स जे आहेत
ज्यांनी ऑप्शन्समध्ये धक्के खाऊन वेगवेगळे स्ट्रॅटेजीज यूज करून धक्के खात आहेत, अजून दलदलीमध्येच गेलेले आहेत, त्यांच्यासाठी पण हा खूप फायद्याचा ठरणार आहे प्रोग्राम. सो तुमच्या अशा मित्रांसोबत पण हा चॅलेंज शेअर करा, जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी यातून फायदा होईल. अशा काही तुमच्या मैत्रिणी असतील, और जे तुमचे कलिग्स असतील, और हाऊसवाईफ्स असतील, ज्यांना गरज आहे असं काहीतरी करायची, त्यांना हा चॅलेंज शेअर करा. मी घाई करा म्हणत नाही, चॅलेंज शेअर करा. महिनाभर तुम्ही स्वतः बघा माझा परफॉर्मन्स, आठवड्याभर बघा, महिना बघा, 2 महिने बघा, 3 महिने बघा. मग तुम्ही ठरवा की कोणाला तुमचा मेंटर म्हणून चूज करायचं आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा मेंटर चूज करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल मोबाईल घेताना पण आपण 2-2, 3-3 दिवस सर्वे करतो की कोणता घ्यायचा, सॅमसंग घेऊ का आयफोन घेऊ. फोर व्हीलर घेताना 10-10 महिनाभर लोक सर्वे करतात की ही गाडी घेऊ का ती गाडी घेऊ, याच्यात हे आहे त्याच्यात ते नाही. पण तुमचा स्टॉक मार्केटमधील मेंटर चूज करताना तुम्ही काय बघता, त्याच्याकडे कोणती गाडी आहे, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, दुबईला गेला, हे ते काही मॅटर करत नाही. त्यांना जे तुम्ही आहेत जे गाडीवाले दुबईवाले, त्यांना म्हणा तुमचा इयरली दाखवा, हा चॅलेंज बघा, हा चॅलेंज मी सगळ्यांसमोर लाईव्ह करणार आहे. सो असं काहीतरी करतोय का कोणी, नाही करत आहे. जस्ट तुमची लक्झरी लाईफस्टाईल बघून जर तुम्ही त्यांच्याकडे शिकायला जात असाल तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही आहे. सो मेंटर चूज करणे ही खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आणि वाईजली चूज करणे. ठीक आहे. साध्या सोप्या गोष्टी घेताना आपण एवढा विचार करतो, पण मेंटर चूज करताना आपण असंच घेतो. ठीक आहे. सो तसं नाही करायचं आहे. यातून तुम्हाला जे सर्वे करा पूर्ण, किती दिवस तुम्हाला जोवर कॉन्फिडन्स येत नाही त्यांच्या सिस्टीमवरती, त्यांच्या ट्रेडिंग स्टाईलवरती, त्यांच्या शिकवण्यावरती, तोवर तुम्ही गोष्टी सर्वे करत राहा, रिसर्च करत राहा, त्यांचा परफॉर्मन्स बघत राहा, व्हेरीफाईडवाला. ठीक आहे. ना की फक्त स्क्रीनशॉट्स, 30-40 हजार क्वांटिटी घेतली, 2-3 पॉईंट्स घेतले, 1 लाखाचा प्रॉफिट दाखवला तुम्हाला, तसल्या गोष्टी नाही, सिरियसली नाही घ्यायच्या तशा गोष्टी. ठीक आहे. तुम्हाला कळलं पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट, तेवढे हुशार तुम्ही आहात. जर तुम्ही यूट्यूबवरती स्टॉक मार्केटचे व्हिडिओ बघताय आणि तुम्ही व्हेरीफाईड पी लिंक थंबनेलवरती क्लिक करून इथे आलाय, आणि तुम्ही अजून एखाद्याची गाडी बघून और एखाद्याचं हे बघून ते बघून तुम्ही ठरवत असाल तुमचा मेंटर, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. ठीक आहे. सो अशा गोष्टी नाहीत करायच्यात आपल्याला. आणि जरी इन केस कधी माझ्याकडून व्हिडिओ पोस्ट करणं पॉसिबल झालं नाही, तरी तुम्ही लिंक थ्रू पाहू शकता की बाबा त्या दिवशी मी कशाप्रकारे परफॉर्म केलेला आहे. आणि आपला जो फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक आपल्या PNLमध्ये पण असेल आणि इवन आपल्या व्हिडिओच्या खालती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल, तिथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आजचा माझा परफॉर्मन्स काय होता और कालचा माझा परफॉर्मन्स काय होता. आणि यामधून मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही प्रॉफिट्स बघू नका की 1 लाख, 2 लाख, 3 लाख प्रॉफिट झालं आहे. इथे प्रॉफिट छोटे असणार, कधी मोठे असणार, कधी 10,000 असणार, कधी 5,000 असणार, कधी 20 असेल, कधी 30 असेल, कधी लॉस असेल. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्यात. ठीक आहे. हक्काने चेक करा की बाबा कशा पद्धतीने सर ट्रेडिंग करतायत. कारण की हे बघा, माझा एक्सपिरियन्स जो आहे तो आता ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष होत आलेले आहेत. सो एक एक्सपिरियन्स ट्रेडर करून तुम्हाला शिकायला भेटेल, त्याचा परफॉर्मन्स पाहायला भेटेल, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोणी नाही दाखवत आजकाल. ठीक आहे. कोणी नाही दाखवत. तुम्ही जावा बिंदास, कोणाला पण विचारा, बाबा तुझा व्हेरीफाईड पॅनल दाखवतोस का. कोण नाही दाखवणार. तुम्हाला काहीतरी रिझन देतील आणि हाकलतील तिथून. ठीक आहे. लिटरली हाकलतील तिथून. सो या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघायला भेटतील, ज्या तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटतील, त्या खूप चांगल्या आहेत. एक्सपिरियन्स करणं खूप महत्त्वाचं आहे, आणि तुम्हाला कितीही पैसे दिले तरी या गोष्टी शिकायला नाहीत मिळणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हे फ्रीली अवेलेबल करून देतो मी यूट्यूबवरती. आता व्हेरीफाईड PNLच का, पहिली गोष्ट म्हणजे व्हेरीफाईड PNLच का, कारण की आजकाल मार्केटमध्ये बरेचसे स्कॅमर्स आहेत, ट्रेनर्स आहेत, जे लोकांना हेवी स्क्रीनशॉट्स दाखवतात, किंवा काही काही असतात लक्झरी गाड्या दाखवतात, हे दाखवतात, ते दाखवतात, दुबईची ट्रिप दाखवतात. बरेचसे स्कॅम्स चालू आहेत. तर त्यापासून लोकांना वाटतं की अरे यार, त्याने मोठी गाडी घेतली म्हणजे त्याला खूप चांगली ट्रेडिंग येते. काही येत नसते, घंटा येतं त्यांना. ठीक आहे. 20,000 30,000 क्वांटिटी घेतात, 2-3 पॉईंट्स कॅप्चर करतात, तुम्हाला 1 लाखाचा प्रॉफिट दाखवतात, आणि दुसऱ्या दिवशी लॉस झाला की म्हणतात नो ट्रेड डे. ठीक आहे. सो या गोष्टींपासून जपून राहा. म्हणून तुम्हाला व्हेरीफाईड पॅनल दाखवण्याचं कारण हे एकमेव आहे की तुम्हाला एक ट्रान्सपरन्सी राहील, एक क्रिस्टल क्लॅरिटी राहील, आणि एक जेन्युइननेस तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल ट्रेडिंग जे करतात फुल टाईम ट्रेडर्स, त्यांचा PNL कसा असतो, त्यांचा परफॉर्मन्स कसा असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग इक्विटीमध्येच का चूज केली, याबद्दल मी एक डिटेल्ड व्हिडिओ टाकेन, पण ती कधी, आपल्या चॅलेंजला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर. आपला चॅलेंज चालू होणार आहे 1 ऑगस्ट 2024 पासून. म्हणजे थोडक्यात 2 ऑगस्टपासून आपले व्हिडिओज पोस्ट व्हायला सुरुवात होईल. इन्स्टावरती पण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये रील्स पोस्ट करण्याचा मी प्रयत्न करेनच. ठीक आहे. सो 1 महिना झाला की इक्विटी का बेटर आहे हे मी तुम्हाला प्रूफसोबत दाखवेन.
प्रूफसोबत की हा इक्विटीचा परफॉर्मन्स आहे आणि हा कुठल्याही ऑप्शन ट्रेडरपेक्षा का चांगला आहे. जर मी सगळं सोडून इक्विटी करायला आलो आहे तर त्यामागे नक्कीच काहीतरी रिझन असणार, राईट. उगाच मी येणार नाही ना. प्रॉपर सर्वे केलेला आहे, सिनियर्सचं सजेशन घेतलेलं आहे, सिनियर्सकडून फीडबॅक्स घेतलेले आहेत आणि या सेटअपवरती, हा जो सेटअप मी आता इथून पुढे रन करणार आहे त्या सेटअपवरती मी मागचे 6 ते 7 महिने काम करतो आहे. सो यामधून शिकायला तर बरंच काही मिळेल. आणि यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा सपोर्ट. चॅलेंज मी करतच राहीन. माझे काही लुझिंग डेज असतील सो तेव्हा मला तुमचा सपोर्ट लागेल. माझे काही विनिंग डेज असतील सो तेव्हा पण मला तुमचा सपोर्ट लागेल, तुमचं प्रेम लागेल. सो ते प्रोव्हाइड करायचं काम आहे तुमचं, परफॉर्मन्स करायचं काम आहे माझं. ठीक आहे. प्रत्येक दिवसाचा डिटेल्ड व्हिडिओ मी पोस्ट करण्याचा प्लॅन करणार आहे यूट्यूबवरती. आणि आपण हा चॅलेंज संपेपर्यंत टार्गेट करून चाललेलो आहे 1 मिलियन यूट्यूब सबस्क्रायबर्स. आकडा मोठा वाटतो आहे पण पॉसिबल आहे. मला हे पाहायचं आहे की माझे 1 CR पहिले कंप्लीट होत आहेत का तुमच्या सपोर्टने आपले 1 मिलियन सबस्क्रायबर्स पहिले पूर्ण होत आहेत. सो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. पहिली व्हिडिओ 2 ऑगस्टपासून पोस्ट व्हायला सुरुवात होईल. जे काय असेल ते तुमच्या समोर असेल आणि यामधून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी शिकायला मिळेल. बिकॉज प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन लर्निंग असणार आहे. लॉस झाला का झाला, प्रॉफिट झाला कसा झाला, आज या स्टॉकमध्येच का इंट्राडे केलं, तो स्टॉक का अवॉइड केला, न्यूज कशा, सगळं 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 शिकायला भेटणार आहे. फक्त लागणार आहे तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम. आणि या चॅलेंजला, या आपल्या वॉल स्ट्रीट मराठी यूट्यूब चॅनलला आणि आपल्या व्हेरीफाईड PNLच्या 1 CR टार्गेटच्या चॅलेंजला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. नक्कीच काही ना काहीतरी यातून आउटपुट प्रत्येकालाच मिळेल. कारण की हा चॅलेंज जो आहे तो मी खूप विचार करून केला आहे. 1 CR मी 10 लाख पण प्रॉफिट म्हणू शकलो असतो, 1 लाख पण म्हणू शकलो असतो. 1 कोटी का म्हणतो आहे मी, 1 कोटी म्हणतो आहे बिकॉज 1 CR हे प्रत्येक ट्रेडरचं ड्रीम असतं आणि ते ट्रेडिंगमधूनच आपण कसे कमवू शकतो हे मला दाखवायचं आहे. आणि त्यानंतर रिवॉर्ड काय असणार आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. सो प्रत्येक दिवस युनिक असणार आहे. आता बघूयात कशी जर्नी असते आपली. 1 ऑगस्टपासून आपण चॅलेंज स्टार्ट करतो आहे आणि टार्गेट करून चालू आहेत 1 CRचं. त्यापेक्षा कमीमध्ये मी स्वतः थांबणार नाही आहे आणि तुम्ही पण मला थांबू द्यायचं नाही आहे. ठीक आहे. जेव्हा माझा लुझिंग डे असेल मला तुमचा सपोर्ट लागणार आहे. जेव्हा माझा विनिंग डे असेल तेव्हा पण मला तुमचा सपोर्ट आणि प्रेम लागणार आहे. सो थँक्यू सो मच. ही व्हिडिओ पूर्णपणे जर तुम्ही पाहिली असेल आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इन्स्टावरती पण सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला, जिथे तुम्हाला डेली बेसिसला क्विकली अपडेट्स मिळत जातील. आणि जर बाय चान्स माझ्याकडून कधी व्हिडिओ पोस्ट करण्याचं राहून गेलं तर व्हेरीफाईड PNLची लिंक आपल्या कुठल्याही चॅलेंजच्या व्हिडिओच्या खालती तुम्हाला आरामात मिळून जाईल. मी हटवणार नाही आहे बिलकुल, कारण की मी ही खूप सिरियसली करतो आहे आणि याचा मेन मोटो आहे एक अवेअरनेस स्प्रेड करणं. व्हेरीफाईड PNL काय आणि का आणि कसा असतो हे सगळं तुम्हाला समजून जाईल यामध्ये. ओके. सो थँक्यू सो मच. भेटूयात 2 ऑगस्टला.